बालकृष्ण भगवान की जय. श्री गरुड पुराण अध्याय 16. मुक्ती मिळवण्यासाठी काय करावे. गरुड पुढे म्हणाला की, हे दया सिंधू, जीव अज्ञानामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात कसा सापडतो ते मला कळले. आता त्यातून मुक्ती मिळवण्याचा सनातन उपाय जो असेल तो ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे शरणागतावर प्रेम करणाऱ्या देवांच्या देवा भगवंता, या मलिन दुःखांनी भरलेल्या भयंकर अशा संसारात विविध शरीर धारण करणारे असंख्य जीव असून ते पुन्हा पुन्हा जन्मास येतात व मरून जातात. ह्या फेऱ्या कधीही संपत नाहीत. ते जीव दुःखांनी व्याकुळ होत असून त्यातील कुणीच सुखी नसतो. तर हे मोक्ष देणाऱ्या प्रभू, मला या चक्रातून सुटण्याचा काहीतरी उपाय सांगा. त्यावर भगवंत सांगू लागले की, गरुडा ऐक, तू जो प्रश्न केला आहेस त्याचे उत्तर मी देतो. जे केवळ ऐकले तरीही मनुष्य संसारापासून सुटेल. मुख्य देव जो आहे तो परब्रह्म स्वरूपी आहे. कधीही कमी अधिक न होणारा असा परिपूर्ण तो आहे. तो शिव म्हणजेच कल्याणकारी असून सर्व जाणणारा व सर्वांना प्रेरणा देणारा सर्व कर्ता आहे. सर्व सत्ताधारी निर्मळ आणि त्याच्यासारखा तोच आहे. तो स्वतः ज्योतिर्मय आदी व शेवट नसलेला, विकारापासून अलिप्त असा आहे. त्याच्या पलीकडे आणखी काहीच नाही. तो निर्गुण व ज्ञानशक्ती आनंद यांनी ओतप्रोत भरलेला आहे. त्याच्याच अंशापासून जीव उत्पन्न होतात. ते कसे? तर अग्नीच्या लोळातून जशा ठिणग्या निघत असतात त्याप्रमाणे अनादी अनंत अशा मायेच्या व देवाच्या संबंधातून जीव बाहेर पडतात. तेव्हा अनादी कर्माच्या प्रभावात सापडून शरीर धारण करतात. मग ते जीव सुखदायक पुण्यकर्मे तशीच दुःखदायक पापकर्मे यांच्याद्वारा नियंत्रित केले जाऊन वेगवेगळ्या म्हणजे 84 लक्ष जातींचे देह लाभून त्यांना तेवढे आयुष्य मिळते. भगवंत पुढे म्हणतात की, गरुडा, ते जीव वारंवार जन्मास येतात. एक जन्म संपला की दुसऱ्या जन्मात जातात. सूक्ष्म अशा लिंग देहाने प्रत्येक स्थूल देहात प्रवेश करतात. जोवर मोक्ष मिळत नाही तोवर हा असा क्रम चालत राहतो. त्यात वनस्पती, कृमी, कीटक, बकरा, पक्षी, जनावरे, माणूस, धार्मिक देवदेवता आणि मुक्तीला जाणारे अशा क्रमाक्रमाने एकामागून दुसरा जन्म अशा प्रकारे जन्मास येतात. असे 4 जातींचे देह म्हणजेच उद्भिज, स्वेदज, अंडज आणि जारज असून त्यामधून फिरता फिरता फार मोठे पुण्य असल्यास मनुष्य होतात. त्या जन्मात ज्ञान मिळवून ईश्वराची कृपा झाली तरच मोक्ष मिळतो. 84 लक्ष योनी व तेवढ्याही प्रकारचे देह असले तरी तत्वज्ञानाची प्राप्ती फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. हजारो किंवा अब्जावधी जन्म मिळाले तरी पदरी जर भरपूर पुण्य असले तरच मनुष्य जन्म मिळतो. मोक्षासाठी मनुष्य जन्म ही शिडी असून तो फार दुर्लभ आहे. आणि असा जन्म मिळून जो स्वतःचा उद्धार करून घेत नाही त्याच्याहून मोठा पापी या संसारात कोणीच नाही. अव्यंग निरोगी असे मानव शरीर मिळून सुद्धा जो आपले हित कसे साधावे ते जर जाणत नसेल तर तो ब्रह्मघातकी म्हणजेच आपला स्वतःचाच वैरी असतो. देहाशिवाय कधीही पुरुषार्थ साधता येत नाही. एवढ्यासाठीच आपल्या देहाची निगा राखून रक्षण करावे. या शरीररूपी संपत्तीचा उपयोग करून पुण्यकर्मे आचरावीत. आपण नेहमी आत्मरक्षण करीत जावे. सर्व गोष्टींचे मूळ हा आत्माच आहे. म्हणून शरीर जिवंत असतेल तरच त्याच्याद्वारा कल्याण साधने शक्य होईल. गाव, जमीन, जुमला, घरदार, धनदौलत तशी चांगली अगर वाईट कृत्ये या गोष्टी फिरून फिरून मिळत जातात. मात्र एकदा मिळालेला देह पुनर्रपी केव्हाही मिळत नसतो. शहाणे लोक शरीराच्या रक्षणासाठी तत्परतेने उपाय करतात. कुष्ठ वगैरे रोग झालेले रोगीसुद्धा शरीर सोडू इच्छित नसतो. जर शरीर सुस्थितीत असेल तर धर्माचरण होऊ शकेल. त्या धर्म आचरणामुळे ज्ञान मिळवता येईल. ज्ञानामुळे ध्यान साधेल आणि ध्यानापासून प्रपंचात शीघ्र मोक्षप्राप्ती होते. आपणच जर आपले कल्याण साधणार नसू तर आपला उद्धार परका कोण आणि कसा करू शकेल. जिवंत असे तोवर जर नरकरूप रोगाचा उपाय केला नाही तर औषध म्हणजे उपायच जिथे चालत नसतो अशा परलोकी नरक रोगाच्या तडाख्यात सापडल्यावर काय करणार. या देहाचा घात करण्यासाठी वृद्धावस्था वाघिणीप्रमाणे दबा धरून उभी आहे. गळक्या माठातल्या पाण्यासारखे आयुष्य सतत संपत जाते आणि रोग तर शत्रूप्रमाणे हल्ल्यामागे हल्ले करीत असतात. म्हणून आत्महित साधण्याचा प्रयत्न जिवंतपणीच केला पाहिजे. जीवात जीव असताना व दुःख नसेल, संकटे आलेली नाहीत आणि सर्व इंद्रिय शाबूत असतील तेव्हा आपले हित साधून घ्यावे. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घराच्या कोपऱ्यात आग लागल्यानंतर विहीर खोदणारा मनुष्य हा बेअक्कल असतो.
प्रपंचातील कर्तव्ये पार पाडित असताना निघून चाललेल्या काळाचे भान राहत नसते. माणूस प्रपंचातील सुखे व दुःखे यांच्यात गुंतून जातो व आत्मकल्याण साधवायचे महत्त्वाचे खरे जे कर्तव्य आहे ते राहून जाते. मनुष्य त्याच्या अवतीभोवती इतरांना जन्मताना, मरताना, संकटे झेलताना व दुःखे भोगताना नेहमी पाहत असतो, पण मोहरूपी दारू तो प्यालेला असल्यामुळे अजिबात घाबरत नाही. संपत्ती व वैभव हे स्वप्नाप्रमाणे असते, तारुण्य फुलाप्रमाणे असते व आयुष्य तर विजेसारखे क्षणभर चमकणारे असते. ही वस्तुस्थिती जर उमगली तर कुणी बेफिकिरीने निश्चिंत राहू शकेल काय? कुणीच राहू शकणार नाही. आधीच आयुष्य जेमतेम 100 वर्ष एवढे असते, त्यातही झोप वाढस यात अर्धे संपते. उरलेल्या अर्ध्या आयुष्यातील बालपणा म्हणजे अज्ञानावस्था, अनेक रोग, आजारपण, दुःख व म्हातारपण यात काळ निघून गेल्यावर आयुष्य निष्फळ ठरते. आरंभापासून प्रयत्न न करता आणि आत्महित साधण्यासाठी जागा राहण्याऐवजी झोपा काढणारा, तसाच भीतीदायक प्रपंचावर विश्वासून राहणारा असा कोणता मनुष्य नाश पावणार नाही बरं? भगवान श्रीहरी इथे गरुडाला प्रश्न विचारत आहेत की कोण असा आहे की त्याचा नाश होणार नाही? सर्वांचा नाश होणारच आहे. पाण्यावरील बुडबुड्यासारख्या नाशिवंत शरीरात जीव प्रवेश करून नांदतो, त्याला तेच प्रिय वाटते, परंतु निश्चितपणे तो कसा काय राहू शकेल? ज्याला स्वतःचे खरे हित कोणते ते कळत नसेल, जे घातक आहे तेच हिताचे असे वाटत असेल, नाशिवंत तेच कायम समजत असेल आणि अनर्थालाच अर्थपूर्ण समजत असेल, डोळ्यांनी दिसत असतानाही अडखळत असेल, ऐकता येत असूनसुद्धा त्यातून बोध घेत नसेल, शास्त्रे वाचूनही त्यातील मर्म जाणत नसेल, असा माणूस निश्चितपणे देवाच्या मायेमुळे भुललेला असतो. अत्यंत खोल अशा काळरूपी समुद्रात हे जगत बुडत असते. पुन्हा मृत्यू, रोग व म्हातारपणा या सुसरी त्यात आहेत, तरीही कुणी सावध होत नाही. हा काळ दर क्षणी कमी होत आहे हे मुळीच त्याला जाणवत नाही. ते कसे? तर कच्च्या मातीच्या घड्यातले पाणी झिरपत असताना समजत नसते, अगदी तसेच. असे पहा की अशक्य वाटले तरी एखाद्या वेळी वारा गुंडाळता येईल, आकाशाचे तुकडे पडता येतील, पाण्यावरच्या लाटांची मोळी बांधता येईल, परंतु आयुष्याचा कसलाच भरोसा देता येणार नाही. काळ एवढा शक्तिमान आहे की तो प्रलयात पृथ्वी जाळून टाकतो, मेरू पर्वताचा भुगा करतो, महासागर सुकवून टाकतो. मग त्याच्यासमोर या देहाचे कसले मोठे महत्त्व? मुले, लेकरे, माझी बायको, माझी धनदौलत, नातलग माझे असे म्हणता म्हणता माणूस काळाकडून असा मारला जातो की जणू लांडग्याकडून मरणारा बोकडच. मी एवढे कार्य पार पडेल, आता दुसरे कार्य हाती घेईन, नंतर बाकीच्या कामांचा विचार करील, अशी मनोराज्य मनुष्याची चालू असतानाच अचानकपणे काळ येऊन झडप घालून त्याला घेऊन जातो. म्हणूनच उद्या करावयाचे कार्य आजच उरकून घ्यावे व दुपारनंतरच करावयाचे कार्य सकाळीच करावे. तुमची कामे पुरी झाली आहेत किंवा नाहीत याची यम वाट पाहत नसतो. म्हातारपणाच्या रस्त्यावरून प्रचंड रोगांचे सैन्य घेऊन तुझा मृत्यूरूपी शत्रू समोर असताना तुझे जो रक्षण करू शकतो त्याच्याकडे म्हणजे ईश्वराकडे तू का बघत नाहीस? तृष्णा म्हणजे हवेपणाची हाव, या सोयीत ओवल्या गेलेल्या विषयरूप तुपाने माखलेल्या आणि राग व द्वेषाच्या आगीत जळणाऱ्या माणसाचा मृत्यू घास घेतो. हे जग असे चमत्कारिक आहे की इथे बालके, तरुण, वृद्ध इतकेच नव्हे तर गर्भात असणाऱ्या जीवांनाही मृत्यू सोडित नाही. आयुष्यभराचे आपल्या अगदी जवळचे शरीरसुद्धा इथेच सोडून देऊन यमाच्या घरी जावे लागते. अशा परिस्थितीत पत्नी, आई, बाप, पुत्र यांचे संबंध किती क्षणिक आहेत. दुःखाचे खरे कारण हा संसार आहे. जो कुणी या संसाराला चिटकून बसतो तो दुःखी बनतो, जो अलिप्त होऊन संसार सोडतो तो सुखी होतो. दुसरा कुणी सुखी विरळाच असेल. सर्व प्रकारच्या दुःखांचे घर, सर्व संकटांचे स्थान, तसाच सर्व पापांना जिथे थारा मिळतो असा हा संसार तडकाफडकी सोडून द्यावा. एक वेळ लोखंडी बेड्यात जखडलेला किंवा लाकडाची खोडाबेडी घातलेला माणूस त्यातून सुटू शकेल, पण पुत्र व पत्नी यांच्या मोहमायाच्या पाशात सापडलेला माणूस कदापि मुक्त होत नसतो. जीव जोपर्यंत स्वतःच आपल्या इच्छेने जेवढे संबंध वाढवीत जातो तेवढेच त्याला दुःख देणारे टोकदार खिळे टोचत राहतात. अरे रे रे, विषय सुखाला चटावलेली इंद्रिये ही खरोखर आपल्या देहात लपलेले चोर असून त्यांनी आपल्या संपत्तीची लूट केली व आपला जन्म निष्फळ करून टाकला. मांसाच्या लोभाने जसा माशाला त्याच्या पाठीमागचा लोखंडी गळ दिसत नसतो, तद सुखासाठी लालचावलेल्या मनुष्याला यमयातनांची जाणीव होत नाही. गरुडा, जे लोक फक्त पोटपूजा करणे जाणतात, हित कोणते व हित कोणते याची पर्वा न करता मनाला वाटेल तसे वागत असतात, ते सर्वजण नरकातच जातात.
विचार करून पाहशील तर जेवणे खाणे, झोप घेणे, भीती वाटणे व संभोगाचे सुख उपभोगणे अशा वृत्ती सर्व जीवांना सारख्याच आहेत असे कळेल. पण जो ज्ञानी असतो त्यालाच मानव म्हणावे. इतर अज्ञानी असणारे सगळे पशुच होय असे शास्त्रमत आहे. असे बुद्धिहीन जे असतात ते सकाळी मलमूत्र विसर्जन, दुपारी भूक व तहान आणि रात्री संभोग व झोप यांच्यातच गुंतलेले असतात. अरे रे रे, अज्ञानाने भुललेले सर्वच जीव आपले शरीर, धनवैभव आणि बायको यांच्या बाबतीत सर्वस्व झोकून देतात. पण जन्मने मरणे, जन्मने मरणे असे फेरे करीत राहतात. त्यासाठी संसारात संगती सर्वथा न धरता राहावे. परंतु असे निसंग होणे जर शक्य नसेल तर संत महात्मे यांची संगती धरावी. प्रपंचाच्या संगतीवर संत हेच वैद्य आहेत. मनुष्याचे खरे निर्मळ डोळे म्हणजे संत सहवास आणि विवेक हेच आहेत. तेच ज्याच्यापाशी नसतील तो आंधळा असल्यामुळे चुकीच्या मार्गावर का भटकणार नाही. आपले वर्णाचे आचार, आश्रमाची कर्तव्ये यांचे चोखपणे पालन करणारे लोकसुद्धा खरा व परमधर्म जाणत नसल्यामुळे दिखावा आचरणात समाधान मानून शेवटी नाश पावतात. आणखीही बरेचसे लोक कर्मकांडात तत्पर असतात तर पुष्कळ जण व्रतवैकल्य यातच मग्न असतात. शिवाय स्वतः अज्ञानी असूनही लबाडपणा करून धर्मोपदेश करीत सुटतात. कर्मठ लोक मोठमोठ्याने मंत्रोपचार करीत व अनेक यज्ञ याग करीत लोकांना भ्रमात पडतात आणि नावलौकिक व प्रसिद्धी यांच्यावरच खुश होत असतात. काही जण एकदाच जेवतात, कुणी निराहारी राहतात तर आणखी बरेच जण शरीराला अनेक प्रकारे कष्ट देऊन स्वर्ग मिळावा म्हणून खटपट करतात. पण ते सर्व माझ्या मायेने भुलविलेले गेलेले आहेत. देहाचे हाल हाल केल्यामुळे या निर्बुद्ध लोकांना मुक्ती मिळेल काय. वारुळावर बाहेरून जरी कितीही घाव घातले तरी आतला लपलेला महासर्प मरणार आहे काय. तर ढोंगी साधू मोठ्या जटा वाढवून चर्मांबर पांघरून ज्ञानी असल्याचा अवंतात व सर्वत्र संचार करून साध्या भोळ्या लोकांना गोंधळून भटकवितात. जो संसारातील सुखांचा मोठ्या चवीने उपभोग घेतो आणि तोंडाने मात्र मी ब्रह्मज्ञानी आहे अशा वल्गना करतो तो तर कर्मभ्रष्ट व ज्ञानभ्रष्ट असा असतो. म्हणून त्याला टाळावा. कुणी तर समाजात व रानावनात निर्लज्जपणे नागडे फिरतात आणि वर सांगतात की आम्हाला घर आणि अरण्यासारखेच आहे. अशा प्रकारे तर सर्व ठिकाणी गाढवसुद्धा फिरते. म्हणून ते विरक्त असते काय. अंगाला माती व राखपासून कुणी मुक्त होत असता तर सतत मातीत व राखेत लोळणारे कुत्रे मुक्तीला गेले नसते काय. केवळ पाला गवत खाऊन व पाणी पिऊन आणि रानावनात भटकून मोक्ष मिळत असेल तर मग कोल्हे, उंदीर, हरिणे यांनाही तसेच राहतात. म्हणून तपस्वी म्हणावे काय. गंगेच्या गरी तर पवित्र नद्यांच्या काठी मासे, बेडूक वगैरे जन्मल्यापासून मरेपर्यंत राहतात. म्हणून ते काही योगी होतात काय. कबुतरे, कोंबड्या हे दगड व खडेसुद्धा वेचून खातात. चातक पक्षी कधीच जमिनीवरचे पाणी पित नसतो. म्हणून तेवढ्यामुळे ते व्रतधारी ठरतात काय. तेव्हा हे पक्षीराजा, वर्णविहित व आश्रमविहित जी कर्तव्य कर्मे आहेत ती लोकांच्या आनंदासाठी व मन स्थिर होण्यासाठी आहेत. मोक्षलाभ व्हायला हवा असेल तर परमतत्वाचे अनुभविक ज्ञान हेच खरे त्यासाठी कारण आहे. 6 दर्शनशास्त्ररूपी विशाल अशा आडात पोहणारे विद्वान खरोखरीचा परमार्थ न जाणणारे असे दोरखंडाने आवळलेले पशुच आहेत. वेद व शास्त्र यांच्या महासागरात सापडून व 6 वृत्ती म्हणजेच काम, क्रोध इत्यादी लाटांपासून बचाव करण्याकरता अनेक प्रकारचे तर्कवितर्क करणारे, तसेच वेदांचे आणि पुराणांचे तसेच मंत्रतंत्राचे ज्ञान असून मुख्य जो परमार्थ त्याचे ज्ञान नसणारे जे काही बोलतात ते कावळ्यांच्या काव काव असे ओरडण्यासारखे व्यर्थ आहे. ते लोक ज्ञान कोणते आणि ज्ञान कुणाचे अशा विचारात गोंधळून जाऊन रात्रंदिवस शास्त्रांचा किस पाडत बसतात, परंतु परमतत्वापासून दूरच असतात. वाक्यरचना, अलंकारयुक्त काव्यरचना अशा ते रचना करतात, तरीही चिंतने दुःखाने व्याकुळ होऊन किंकर्तव्यमूढ होतात. परमतत्वाचे ज्ञान होण्याचा मार्ग तर वेगळाच आहे, परंतु तो न समजून घेता, शास्त्राचे मर्म न ओळखता लोक आपल्याला बुद्धीनुसार शास्त्रार्थ लावतात व व्यर्थ कष्ट उपसीत बसतात. स्वतःला ब्रह्मसाक्षात्कार झाला नसतानाही त्याचे वर्णन करून सांगतात. गुरुचा अनुग्रह झाला नसूनही अहंकार बाळगतात. वेद व शास्त्रे यांचे पाठांतर करतात व परस्परांना उपदेश देत सुटतात. परंतु जशी अन्न वाढण्याची पळी अन्नात फिरूनही अन्नाची चव काही जाणत नसते, तसे ते शब्द पंडित असतात. लोक मस्तकावर फुले धारण करतात, परंतु त्यांचा सुवास नाकालाच कळतो. त्याचप्रमाणे वेदशास्त्रे तोंडपाठ जरी केली तरी त्यातील वर्म अनुभवायला आणून देणारा दुर्लभ असतो. आपल्याच हृदयातील परमात्मा न ओळखता मूर्ख असतो तो शास्त्रे धुंडाळीत बसतो. जणू काही एखादा गवळी वासरू कुशीत आहे हे न जाणता त्याचा शोध विहिरीत घेत असतो.
सांसारिक मोहमाया नष्ट होण्यासाठी शाब्दिक ज्ञान मुळीच उपयोगाचे नाही. जशी दिव्याबद्दल कितीही चर्चा केली तरी काळोख नाहीसा होत नाही. बुद्धी नसणाऱ्या माणसाचे शास्त्रपठण हे आंधळ्याच्या समोर असलेल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी आहे. जो मुळात प्रज्ञावंत असेल तोच वेदशास्त्रांचे परिशीलन करून तत्त्वज्ञान जाणू शकेल. जो फक्त उत्सुकतेपोटी शास्त्रांचे वाचन करून ज्ञान अनुभवण्याचा प्रयत्न करत असाल अशाला जरी 1000 दिव्य वर्षांचे आयुष्य मिळाले तरीही त्याला अंतिम सत्य गवसणार नाही. कारण असे आहे की शास्त्र असंख्य आहेत व त्या मानाने आयुष्य फार छोटे आहे. पुन्हा त्यातही विघ्ने येत असतात. म्हणून हंस ज्याप्रमाणे दूध व पाणी यांच्या मिश्रणातून दूध वेगळे काढून घेतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रातील तत्त्वज्ञानाचे जे सार आहे ते प्रत्यक्ष जाणून घेतले पाहिजे. असे ते शास्त्रात उल्लेख केलेले परमतत्व एकदा हाती आले की जसा शेतकरी धान्य घेऊन कडबा टाकून देतो तशी शास्त्रे बाजूला सारली पाहिजेत. अरे गरुडा, एखादा माणूस जेव्हा अमृत पिऊन तृप्त होतो तेव्हा त्याला जेवण्याची गरज नसते. अगदी त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचा अनुभव घेतल्यानंतर शास्त्रेही त्याच्यापुरती अगदी निरुपयोगी असतात. हे विनतापुत्रा, मोक्षाची प्राप्ती वेदपठन करून व शास्त्रांचा कीस पाडून होत नसते तर परोक्ष ज्ञानामुळेच ती होत असते. तिच्या प्राप्तीकरता आणखी दुसरा कोणताच मार्ग नाही. वर्णाश्रम धर्माचे आचरण करून, दर्शन शास्त्रांचा अभ्यास करून किंवा कर्मकांड करून मोक्ष मिळणार नाही, तर फक्त तत्वाच्या साक्षात्कारानेच तो मिळेल. ज्ञान हाच खरा मोक्षाचा उपाय आहे. ते ज्ञान एका गुरुच्या वाणीतून फक्त मिळते. तेव्हा इतर सर्व विद्या त्याच्या तुलनेत तुच्छ आहेत. हजारो वनस्पतींच्या तुलनेत एक संजीवनी हीच सर्वश्रेष्ठ असते. अद्वैत अवस्था हीच शिव म्हणजे परमकल्याणकारक आहे. कोटी शास्त्र वेद अगम काढून ती परत मिळत नसते, तर ती गुरुमुखातून अगदी सहजासहजी कसलेही प्रयत्न न करता मिळते. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, आगम व विवेक. आगमयुक्त ज्ञान हे शब्द ब्रह्माचे ज्ञान असून विवेकातून होणारे ज्ञान हे शब्द ब्रह्माच्याही पलीकडचे परमज्ञान आहे. काही जण अद्वैत स्वीकारतात तर काही जण द्वैत स्वीकारतात, पण द्वैत आणि अद्वैत या दोन्हीपेक्षा अगदी निराळे व सर्वांना व्यापून असणारे तत्त्व सर्व जाणत नसतात. बंधन व मुक्ती यांचे खरं कारण म्हणजे माझेपणाची वृत्ती व अलिप्तपणाची वृत्ती हेच आहे. माझेपणा बाळगल्यामुळे जीव बंधनात म्हणजे प्रकृतीच्या पडतो, तर माझे काहीच नाही अशा वृत्तीमुळे तो मुक्त होतो. जे बाधक होत नसते तेच खरे सत्कर्म आणि जिच्यामुळे आत्यंतिक मुक्ती मिळते तीच खरी सद्विद्या होय. इतर एकूण एक कर्म व विद्या या फक्त चतुरपणाच्या आणि व्यवहारात उपयोगी पडणारे आहेत. जोवर कर्म चालूच असतात, संसारातील वासना शिल्लक असतात व इंद्रिय कार्य करीत असतात, तोवर कुठले आले आहे तत्त्वज्ञान. जोपर्यंत देहाचा अभिमान आहे, माझे तुझे ही भावना आहे, प्रयत्नांचा खटापट चालू आहे आणि संकल्प आणि विकल्प मनात आहेत, जोपर्यंत मन निश्चल होत नाही आणि शास्त्रांचे चिंतन मनन सुटत नाही, तशीच जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तत्वाची म्हणजे आत्मज्ञानाची गोष्ट करूच नये. जोपर्यंत आत्मज्ञानाचा अनुभव येत नाही तोपर्यंत तपश्चर्या, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, जपजाप्य, होम हवन, वेदपठन, शास्त्रचर्चा व मंत्रसाधना यांचा उपयोग होतो. तेव्हा हे गरुडा, जर मोक्ष हवा असेल तर सदा सर्व काळ प्रत्येक स्थितीत सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, पण तत्वाचा अनुभव घ्यावा. मोक्ष म्हणजे जणू एखाद्या वृक्षाप्रमाणे आहे. धर्माचे ज्ञान ही फुले असून स्वर्ग व मोक्ष ही फळे आहेत. म्हणून त्रितापांनी पोळणाऱ्या जीवांनी या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घ्यावा. त्याकरता गुरुमुखातून ज्ञान प्राप्त करावे आणि आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घ्यावा. एकदा का या तत्वाचा अनुभव मिळाला की जीव या भयंकर संसाराच्या बंधनातून सुटतो. आता अशा ज्ञानी मनुष्यांच्या अंतिम समयी त्याने काय करावे ते मी सांगणार आहे, ऐक. कारण तसे वागण्यामुळे तो ब्रह्मनिर्वाण नावाची मुक्ती मिळवतो. अंतकाळाची चिन्हे दिसू लागली की त्याने निर्मम व्हावे आणि अनासक्ती रूप शस्त्र वापरून आपले शरीर व त्यामुळे जोडले गेलेले नातेसंबंध, संपत्ती असे व्यावहारिक संबंध आणि त्यांच्याविषयी असणारी आपुलकीची भावना तोडून टाकावी. नंतर घरातून बाहेर पडावे, पवित्र तीर्थावर स्नान करावे. सुचिरभूत झाल्यावर तिथे एका बाजूला शास्त्रानुसार आसन तयार करावे व त्यावर बसावे. मग परमब्रह्माचे जे नाव 3 मात्रांनी युक्त आहे त्याचे शुद्ध मनाने ध्यान करण्याचा आरंभ करावा. ब्रह्माचा बीजमंत्र जो ओम, त्याचा अविरतपणे जप करीत श्वासाला जिंकून मन स्थिर करावे. मनाचा लगाम वापरून बुद्धिस्वरूप सारथ्याचे सहकार्य घेऊन इंद्रियांना आवर घालावा. कर्माकडे स्वाभाविक ओढ असणाऱ्या मनाला शुभ अर्थात ईश्वर चिंतनाकडे वळवावे. मीच ते ब्रह्म आहे, मीच ते निर्वाणपद आहे व नित्य असे जे परमधाम ते मीच आहे अशी धारणा करावी. अशा प्रकारे परिपूर्ण परमात्म्याशी स्वतःला जोडावे आणि माझ्या ध्यानात ओम या एक अक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असताना देहातून बाहेर निघून जाणारा योगी परमोच्च अशा गतीला जात असतो. ज्ञान व विरक्ती यांचा मागमूसही ज्यांच्या ठिकाणी नसतो असे ढोंगी लोक ती परमगती प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, परंतु ज्ञानी लोक तिथे जातात. त्याबद्दल मी आता सांगतो. ज्यांच्यापाशी मीपणा नसतो, कसलाही मोह नसतो, स्त्रीपुत्रांबद्दल अनासक्त आणि आत्मानुभवी हवे नको अशी इच्छा न ठेवणारे, द्वैत भावना नसणारे, सुखदुःखांविषयी असे ज्ञानी लोक
ते सनातन पद प्राप्त करतात. प्रेम आणि द्वेष यांचा चिखल नसलेल्या सत्य ज्ञानरूप आणि अशा मानस सरोवरात जो स्नान करतो तोच मोक्षाला जातो. तीव्र विरक्ती प्राप्त झाल्यामुळे जो एकांतिक निष्ठेने माझी भक्ती करतो आणि मनात फक्त ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे जो सदा सर्वदा प्रसन्न असतो तो मोक्षाला जातो. अंतकाळाची चाहूल लागता क्षणी घरदार सोडून जो तीर्थक्षेत्री जाऊन राहतो व तिथेच मृत्यू पावतो तो मुक्तीला जातो. अशी मुक्ती देणारी 7 क्षेत्रस्थाने आहेत. ती अशी: अयोध्यानगरी, मथुरापुरी, मायापुरी म्हणजे हरिद्वार, काशीपुरी, कांची, अवंती म्हणजे उज्जैन आणि द्वारका. तर हे गरुडा, असा हा सनातन काळापासून चालत आलेला मोक्षधर्म मी वर्णन केला आहे. ज्ञान आणि वैराग्यपूर्ण वृत्तीने हा ऐकून तसे वागल्यास अंती मोक्ष नक्कीच मिळेल. जे परमतत्व जाणत असतात ते मुक्तीला जातात. धर्मानुरूप आचरण करणारे स्वर्गलोकी जातात. पापकर्मे आचरणारे नरकात जातात. पशुपक्षी वगैरे इतर प्राणी या संसारात वारंवार जन्मतात व मरतात असतात. अशा तऱ्हेने मी सर्व शास्त्रांचे मंथन करून व सार काढून ते 16 अध्यायात विभागून तुला समजावून दिले आहे. आता अजून काही ऐकण्याची तुझी इच्छा आहे काय? सूत सांगतात, हे राजा, श्री भगवंतांच्या मुखातील वचने ऐकल्यावर गरुड दोन्ही हात जोडून वारंवार नमस्कार करीत असे म्हणाला की, हे देवादिदेवा भगवंता, अमृतासारखा उपदेश ऐकून तुम्ही माझा भवसागरातून उद्धार केला आहे. आता माझा संशय मुळासकट नाहीसा झाला. निशंक झाल्यामुळे मी निश्चित बनलो आहे. एवढे बोलून गरुड स्तब्ध होऊन ध्यानमग्न झाला. ज्याचे स्मरण केल्यामुळे अधोगती टळते तसेच पूजन केल्याने सद्गती मिळते. निजभक्तांना जो मुक्ती देतो असा तो श्रीहरी माझे रक्षण करो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.